बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये कोणकोणते सेक्टर येतात, तर फक्त डिग्री पुरेशी नाही हे वारंवार सांगितलं जाते. लक्षात करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसाच्या शिवसंकल्प व्याख्यानमालेचं आजचं आपलं 63वं सत्र. यामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आर्थिक साक्षरता या विषयामधलं एक महत्वाचं सत्र बघणार आहोत, जे की बँकिंग क्षेत्रामध्ये आपले असणारे करिअर. आणि हा एक मोठा विषय आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे आणि हा त्यावेळेला आपण याची चर्चा करणार आहोत की बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रामधले करिअर, की ज्या वेळेला आपल्या आजूबाजूला इंजिनिअरिंग किंवा मेडिकलसाठी मोठ्या प्रमाणामध्ये रश आहे, धावपळ चालू आहे. आपण सगळे विद्यार्थी जे आता आर्ट्स कॉमर्स सायन्सच्या माध्यमातून बॅचलर डिग्रीसाठी पुढे आलेला आहात, त्यावेळेला आपला हा ऑप्शन आपण बाजूला ठेवलेला आहे, कोणता इंजिनिअरिंग आणि मेडिकलचा जो असेल. पण आपण बँकिंगसाठी एक प्रचंड मोठं क्षेत्र आहे की जिथं आपल्याला या ठिकाणी बँकिंग असेल का फायनान्स असेल की कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, कोणत्या लेवलला ते जाऊ शकतात, याच्याबद्दलची माहिती थोडीशी सविस्तरपणे घेणं आणि या माध्यमातून या ठिकाणी स्वतःच्या करिअरला दिशा देणं हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. आजच्या व्याख्यानमालेमध्ये हा विषय घेत असताना सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला माहित आहे की करिअर कट्ट्याच्या वतीनं आपल्याला बँकिंग साठीच्या तयारीसाठीचा स्वतंत्र SRC तयार करण्यात आलेला आहे, स्टेट रिसोर्स सेंटर. आणि त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी या सगळ्या सुविधांचं एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सगळ्या बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमधल्या अपॉर्च्युनिटी एकत्र येतील, त्याच्या तयारीसाठीच एक स्वतंत्र लेक्चर सिरीज, स्टेज सिरीज या गोष्टी आपल्याला उपलब्ध असणार आहेत. आता महत्वाचं आहे की बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये कोणकोणते सेक्टर येतात, तर बँकिंग आणि फायनान्स सेक्टरमध्ये कोणकोणते सेक्टर येतात, तर त्याच्यामध्ये सरकारी बँका, अथॉरिटीज ज्या आहेत त्या, नियामक संस्था ज्याला म्हणतात आपण, विमा, सिक्युरिटी एक्सचेंज, रिसर्च आणि कंप्लायन्सेस, जोखीम व्यवस्थापन, रिस्क मॅनेजमेंटसाठी असणारी, कस्टमर जे काही कंझ्युमर सर्व्हिसेस ज्या असतात त्या, आणि डिजिटल फायनान्स, फिनटेक ज्या आता येतात. इथं अनेक संधी उपलब्ध आहेत, हे लक्षात घ्या. सगळ्या आपण समजून घेणं हा आजच्या व्याख्यानाचा महत्वाचा विषय आहे. लक्षात घ्या की बँकिंग म्हणजे कॉमर्स मध्ये बँकिंग आणि फायनान्स हे क्षेत्र इतक्या जोरात बदलत आहे, स्पीडनं बदलत आहे. लक्षात घ्या, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते मुसंडी मारते की आपल्याला या ठिकाणी विस्तारात असणाऱ्या अनेक करिअर क्षेत्रापैकी ते एक महत्वाचं क्षेत्र आहे, हे पहिल्यांदा आपण अधोरेखित करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या की याच्यामध्ये बँकिंग म्हटलं की आपल्याकडे क्लार्क, कॅशियर, अधिकारी अशी काही पदे येत होती. पण आता रिटेल बँकिंग, क्रेडिट, त्यानंतर ट्रेझरी, फॉरेक्स, रिस्क, कंप्लायन्सेस, इन्शुरन्स, सिक्युरिटी मार्केट, रिसर्च, IT एनेबल फायनान्स, फिनटेक अशी क्षेत्र याच्यामध्ये वाढलेले आहेत, हे लक्षात घ्या. आणि मोठ्या प्रमाणामध्ये ज्या संधी आपल्याला निर्माण झालेल्या आहेत, या संधी आपल्याला वेगवेगळ्या त्यांचे जे अधिकृत पेजेस आहेत, म्हणजे SBI असेल, IRDA असेल, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. IBPS आणि बँकिंग हा करिअरचा मुख्य प्रवेशद्वार ज्याला म्हणतो आपण, ते लक्षात घ्या. ज्या PSUs आहेत भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या भरतीसाठी, IBPS हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या स्तरांवर या ठिकाणी कर्मचारी निवडींसाठी संस्था ही बँकांना मदत करत असते. ही एक स्वायत्त संस्था आहे, लक्षात घ्या. म्हणजे बँकिंग परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना IBPS हा एक गेटवे आहे आणि त्याच्याविषयीची आपल्याला माहिती असली पाहिजे. पण त्याच वेळेला SBI सारखी बँक जी ही स्वतंत्र भरती करत असते, ती IBPSच्या माध्यमातून करत नाही. SBI ची प्रोबेशनरी ऑफिसर किंवा ज्युनियर मॅनेजमेंट लेवलची डायरेक्ट एंट्री पॉईंट आहे आणि ज्युनियर असिस्टंट ही क्लेरिकल ग्रेड आहे. त्यानंतर या ठिकाणी एंट्री लेवलच्या काही संधी आहेत. ज्युनियर असिस्टंटला 3 वर्षाच्या सेवेनंतर ऑफिसर ग्रेडला या ठिकाणी प्रमोशन मिळतं, फास्ट ट्रॅक संधी मिळू शकते. हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला माहित असणं हे अत्यंत गरजेचं आहे. SBI मध्ये असणाऱ्या प्रमुख नोकरींमध्ये लक्षात घ्या, प्रोबेशनरी ऑफिसर मी जसं आता सांगितलं तसं, ज्युनियर असिस्टंट, त्यानंतर लॅटरल हायर किंवा स्पेशल रोल बोलतो आपण त्याला, ही डायरेक्ट एंट्री देखील आपल्याला मिळू शकते. स्पेशलाइज रोलमध्ये आपल्याला चार्टर्ड अकाउंट हायर केले जातात, अनालिटिकल, स्टॅटिस्टिकल, रिस्क रेटर्स, इकॉनॉमिक्स, लॉयर, इंजिनियर्स आणि सिस्टम इंजिनियर्स अशा या ठिकाणी वेगवेगळ्या पदांचा समावेश असतो. लक्षात घ्या. म्हणजे इथं तुम्ही असं समजायची आवश्यकता नाही की मला फक्त BCom असेल तरच मी जाईन, तर इथं सर्व क्षेत्रातल्या लोकांची आवश्यकता
मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ते क्षेत्र उपलब्ध आहे. लक्षात त्याच्या पद्धतीनं फायनान्स, लॉ, IT, स्टॅटिस्टिक आणि इंजिनिअरिंग अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, ॲग्रिकल्चरसाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये स्कोप असतो. लक्षात घ्या. RBI, नाबार्ड, सेबी आणि IRDA या महत्वाच्या आपल्याला बँकिंगसाठी करिअर करत असताना फक्त PSUs मधल्या बँका इतकाच उद्देश न ठेवता नाबार्ड, सेबी, RBI यासारख्या संस्थांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. RBI काय करते की स्वतंत्र त्याची भरती करत असतं, म्हणजे IRDA देखील स्वतंत्र भरती करत असताना नाबार्डच्या देखील भरती केल्या असतात. त्यांच्यामध्ये या ठिकाणी IRDAचा जर विचार केला तर अकाउंट ॲडमिनिस्ट्रेशन, ॲग्रिकल्चर, कंझ्युमर अफेअर्स, इकॉनॉमिक्स, पॉलिसी अनालिटिक्स, रिसर्च, फायनान्स अँड अकाउंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्पेक्शन, इन्व्हेस्टमेंट, लीगल, लाईफ, नॉन लाईफ इत्यादी सेक्टरमध्ये आपल्याला या ठिकाणी IRDAच्या माध्यमातून करिअरच्या संधी उपलब्ध असतात. हे लक्षात घ्या. म्हणजे फक्त अकाउंटिंग नाही तर इतक्या इतर गोष्टींचा देखील या ठिकाणी तिथं स्कोप आपल्याला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. NISM काय आहे? सिक्युरिटी अँड कॅपिटल मार्केट. तर याच्यामध्ये आपण जर शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, रिसर्च, इन्व्हेस्टमेंट, ॲडवायझरी, डिपॉझिटरी, रिस्क मॅनेजमेंट, त्यानंतर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट, मर्चंट बँकिंग यात जर आपला इंटरेस्ट असेल तर NISM मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध असू शकते. हे लक्षात घ्या. मग त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, त्यानंतर डिपॉझिटरी ऑपरेटर, सिक्युरिटी ऑपरेटर, रिस्क मॅनेजमेंट, मर्चंट बँकिंग, इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर, रिसर्च अनालिटिक्स आणि पोर्टफोलिओ मॅनेजर, कंप्लायन्सेस अशा वेगवेगळ्या पदांवर आपल्याला या ठिकाणी संधी आहे. म्हणजे याचं देखील या ठिकाणी लक्षात घ्या. फायनान्समध्ये काय स्पर्धा परीक्षा प्लस स्किल प्लस या ठिकाणी तुमच्या असतात सर्टिफिकेशन हे महत्वाचं आहे. NISMच्या वेबसाईटला जर गेलात तर तुम्हाला तिथे त्यांच्या सर्टिफिकेटच्या वेगवेगळ्या रेंज लक्षात येतात. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही ते कोर्स करू शकता. एक्झाम त्यांची देऊन पुन्हा या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीच्या संधी उपलब्ध असतात. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर इथं बऱ्यापैकी तुम्हाला 11 ते 5 असं ऑफिस टाइम नसून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या वेळेनुसार काम करण्याची संधी देखील उपलब्ध. बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रातले मुख्य करिअरचे मार्ग आपण आता बघतोय. लक्षात घ्या. आणि या विषयामध्ये बँकिंगवर आधारित नोकऱ्या आपण बघितल्या की बँक PO, क्लेरिकल किंवा या ठिकाणी स्पेशलाइज ऑफिसर, SBI मधलं ज्युनियर असिस्टंट आणि इतर बँकांची स्वतंत्र भरती बघितली. संस्थांमध्ये बघितलं नियामक संस्था कोणत्या आहेत? RBI ही कंट्रोलिंग अथॉरिटी आहे. IRDA ही कंट्रोलिंग अथॉरिटी आहे. नाबार्ड हे कंट्रोलिंग अथॉरिटी आहे. सेबी कंट्रोलिंग अथॉरिटी आहे. हे लक्षात. PMRDA देखील पेन्शन रेग्युलेटरी अथॉरिटी जी आहे ती देखील या ठिकाणी त्याच्यामध्ये येते. आणि इथं संधी आपल्याला उपलब्ध आहेत. आणि इथं आपण बघतोय की अर्थशास्त्र किंवा वित्तीय प्रणाली, धोरण, संशोधन, कायदा, विमा, ग्रामीण विकास आणि बाजार या सगळ्या गोष्टींशी या ठिकाणी इंटरेस्टेड असणारे नियामक मध्ये. सिक्युरिटी आणि मार्केट करिअरमध्ये बघितलं आपण रिसर्च अनालिटिक, इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड ॲडवायझर, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, डिपॉझिटरी ऑपरेटर, कंप्लायन्सेस, रिस्क मॅनेजमेंट, मर्चंट बँकिंग आणि पोर्टफोलिओ मॅनेजमेंट हे जॉब इथं उपलब्ध आहेत. लक्षात घ्या. याबरोबरच फायनान्सलाच अलाइन असणारं एक महत्वाचं क्षेत्र आहे विमा, इन्शुरन्स आणि अदर जे काही सेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये IRDA वरून आपल्याला IRDA ही कंट्रोलिंग अथॉरिटी आहे. पण त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला इन्शुरन्स सेक्टरमध्ये सेम जसे IRDAचे या ठिकाणी रोल आहेत त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ग्राउंड लेवलला देखील रोल आपले उपलब्ध असतात. याबरोबर सगळ्यात महत्वाचं पुढचं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असणार क्षेत्र कोणतं असेल तर ते आपल्यासाठी आहे खाजगी क्षेत्र. आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पेरोल मॅनेजमेंट किंवा या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या म्हणजे सेम आता ते सारखं रिपीट केल्यासारखं वाटेल ते शब्द लक्षात घ्या. पण जे तुम्हाला गव्हर्नमेंट बँकांमध्ये PSUs मध्ये उपलब्ध आहे त्या सगळ्या या ठिकाणी जॉब रोलची संधी आपल्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे की ज्यांना या ठिकाणी कॉर्पोरेट स्ट्रक्चरमध्ये काम करायचं आहे, जास्त इफिशियन्सी आहे आणि थोडंसं ग्रो फास्ट होतो आणि अर्ली आपण या ठिकाणी बाहेर पडू शकतो, त्यांच्यासाठी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये देखील प्रायव्हेट सोर्सिंग किंवा प्रायव्हेट या ठिकाणी आपल्याला असणाऱ्या संधी, प्रायव्हेट असणाऱ्या ज्या संधी आहेत याचा देखील फायदा आपल्याला होऊ शकतो. लक्षात घ्या. आता एक स्टुडंट्स म्हणून तुमचा रोडमॅप कसा असला पाहिजे हे फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या की जर आपल्याला बँकिंग मध्ये जायचं आहे, सगळ्यात महत्वाचं तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्याशिवाय एंट्री करता येत नाही. पण ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला आल्यानंतर जर तुम्ही ठरवलं मला 3 वर्षानंतर बँकिंगची परीक्षा द्यायची आहे आणि मी आतापासून थोडा अभ्यास चालू करतो, जो सिलेबस आपल्याला आहे लक्षात घ्या हा सिलेबस साधारणतः 4 ते 5 आठवड्यामध्ये शिकवून होतो. हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगतोय. लक्षात घ्या. सिलेबस हा जास्तीत जास्त 4 आठवड्याचा भाग आहे.
आपण असं पकडू की तुम्हाला त्याच्यामध्ये 1 महिना लागला किंवा 3 महिने लागले किंवा 6 महिने लागले. 6 महिन्यामध्ये एकदा सिलेबस पूर्ण होतो, लक्षात घ्या. आणि 6 महिन्यामध्ये म्हणजे एका सेमिस्टरमध्ये सिलेबस पूर्ण झाल्यानंतर आपलं काम पुढचे 2.5 वर्ष तो सिलेबस रिवाइज करणं, त्याच्यावरचे प्रश्न सोडवणं, त्याच्यावरच्या अपडेट माहिती घेत राहणं आणि अपॉर्च्युनिटी कुठे आहे तिथं लक्ष ठेवणं. आणि जर तुम्ही 2.5 वर्ष एखाद्या गोष्टीवर प्रामाणिकपणे दररोजचा काही वेळ मेहनत घेत असाल तर दरवर्षी 25% जागा जिथं रिकाम्या होत आहेत असं मोठं क्षेत्र आहे, ते लक्षात घ्या. बँकिंग सारखं क्षेत्र. आणि इथं आपल्याला या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठीची चांगली संधी उपलब्ध आहे. त्यामुळं आपण स्पर्धा परीक्षेचा विचार करत असताना हा एंट्री पॉइंट महत्वाचा आपण लक्षात ठेवू शकतो. आणि इथं आपल्याला चांगल्या पद्धतीनं स्वतःला म्हणजे आपल्याकडच्या करिअर ऑप्शन्स मध्ये याची नोंद असू दे की आपण ज्या वेळेला या ठिकाणी तुम्ही BSc करताय, तुम्ही BA करताय, तुम्ही BCom करताय, इंजिनिअरिंग करताय, पण हे करत असताना इंजिनिअरिंग मधून बाहेर पडल्यानंतर सेम डोमेन मध्ये मिळणाऱ्या ज्या संधी आहेत त्याच्यापेक्षा या बाजूला कुठे संधी उपलब्ध आहेत का याचाही विचार आपण या ठिकाणी करू शकतो. आणि आता कॉम्बिनेशन्स कोणते लागतात हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही बीकॉमचे आहात आणि बीकॉम बरोबर AI चा कोर्स झालेला आहे आणि एक लिगलचा तुम्हाला कोर्स झालेला आहे, लक्षात घ्या, टॅक्सेशन आणि या विषयाचं. तर हे जे कॉम्बिनेशन आहे हे कंपन्यांना जास्त अपेक्षित आहे. आता फिनटेक कंपन्या मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत आणि या फिनटेक कंपन्यांमध्ये अपेक्षित काय, तुम्हाला फायनान्स समजलं पाहिजे, तुम्हाला कॉमर्स समजलं पाहिजे, तुम्हाला IT समजलं पाहिजे, तुम्हाला AI समजलं पाहिजे, तुम्हाला कंझ्युमर सायकोलॉजी समजली पाहिजे. मग याच्यामधले काही कॉम्बिनेशन जर तुम्ही स्वतःचे बनवू शकलात तर तुम्हाला या ठिकाणी AI रिप्लेसमेंट होणार नाही, हे लक्षात घ्या. AI तुम्हाला सपोर्टिव्ह असू शकतं आणि तुम्ही पुढे जाऊ शकता, लक्षात घ्या. कंप्लायन्सेस मधलं जॉब म्हणजे KYC करायचे असतात किंवा बाकी व्हेरिफिकेशन्स असतात, लोन अप्रुव्हल असतात, अग्रिकल्चर फील्डमध्ये लोक कशासाठी बँकिंगला लागतात तर त्यांना या ठिकाणी ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट डेव्हलप करणं बँकांचे यासाठी या ठिकाणी ऑफिसरची गरज असते. पॉलिसीमध्ये या ठिकाणी मोठे रोल लागतात. अर्थशास्त्रासारखा विषय घेऊन मोठ्या पदांवर बँकांच्या मध्ये तुम्हाला जाता येऊ शकतं, हे लक्षात त्याच्याबाबतीत. त्यामुळं अगदी एंट्री लेवलच्या क्लेरिकल पोस्ट पासून अगदी RBI गव्हर्नर पर्यंतच्या पदांची जर करता या ठिकाणी तुम्ही सगळी माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येते की ह्या नॉन टेक्निकल पोस्ट जरी असल्या तरी त्याला आता टेक्निकल बॅकग्राऊंड असणं, टेक्निकल स्किल असणं हे गरजेचं झालेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे फायनान्स प्लस लॉ प्लस IT प्लस डाटा प्लस रेग्युलेशन, फायनान्स प्लस लॉ प्लस IT प्लस डेटा आणि प्लस रेग्युलेशन हे कॉम्बिनेशन, ही रिक्वायरमेंट आहे, लक्षात घ्या. या क्षेत्रातले स्किल सेट किंवा सगळे स्किल सेट घेऊन तुम्ही स्वतःला तयार करणं हे तुमचा करिअरचा पाथ चांगल्या पद्धतीने घडवण्यासाठी उपयोगाला येतं किंवा हे महत्वाचं आहे, हे लक्षात त्याच्यावरती. त्यामुळे ही परीक्षा जी आहे ती स्पर्धा परीक्षा आहे, पण जागा जास्त आहेत, कॉम्पिटिशन या ठिकाणी कम्पॅरेटिव्हली कमी आहे, लक्षात घ्या. म्हणजे ज्याला असं वाटतं की मी ग्रॅज्युएशन झालेलो आहे आणि मला कुठेतरी चांगल्या पद्धतीची नोकरी मिळायला पाहिजे, यासाठी मला प्रयत्न करायचे, तर हे ऑप्शन्स जे आहेत त्याचा विचार तुम्ही करू शकता, लक्षात घ्या. म्हणजे पहिलं काम काय, कुठे जायचं आहे आपल्याला याचा ट्रॅक ठरवा. म्हणजे मला सरकारी नोकरीत जायचं आहे, IRDA, RBI, नाबार्ड सारख्या रेग्युलेटरी अथॉरिटीमध्ये जायचं आहे, इन्शुरन्स सेक्टरमध्ये जायचं आहे, स्टॉक मार्केट आणि फायनान्समध्ये जायचं आहे, फिनटेकमध्ये जायचं आहे, कुठे जायचं आहे पहिल्यांदा ठरवून घ्या. म्हणजे त्याच्यानंतर एक लिस्ट करा कुठल्या अधिकृतांच्या वेबसाईटची, म्हणजे IBPSच्या वेबसाईट, SBI करिअर, RBI अपॉर्च्युनिटी, नाबार्ड करिअर, त्यानंतर सेबी वेकन्सीज, IRDI एक्सपेन्स करिअर्स आणि NISM सर्टिफिकेशन्स, या ज्या वेबसाईट्स आहेत ह्या वेबसाईटची लिस्ट आपल्याकडे असू दे. आपल्या AI ला ते काम देऊन टाका, तुमच्यासाठी AI एजंट बनवा की या वेबसाईटवर कोणकोणती करिअर अपॉर्च्युनिटी येते त्याची मला लगेच माहिती मिळू दे. त्याला पुन्हा दुसरं सांगायचं की याची जी जाहिरात आलेली याची तयारी कशी करायची याची माहिती मिळू दे. त्यानंतर पुन्हा त्याला सांगायचं की यासाठी रिक्वायर्ड असणाऱ्या स्किलसेट ज्या आहेत त्या स्किलसेटची माहिती मिळू दे. त्याला पुन्हा सांगायचं की या परीक्षेसाठी पाठीमागच्या 5 वर्षामध्ये कुठले क्वेश्चन पेपर आलेत त्याची माहिती मिळू दे, इंटरव्ह्यू कसे जातात त्याची माहिती मिळवते, या परीक्षा पास झाल्याची सक्सेस स्टोरीची. म्हणजे तुम्ही AI एजंट जर तयार करून ठेवला आता, सोपं आहे. या वेबसाईट त्याला दिल्या, याच्या आलेल्या अपॉर्च्युनिटी मला कळू दे. आणि दररोज किंवा या ठिकाणी पहिले वर्षभर तुम्ही जर फक्त फॉलोअप घेतला या वेबसाईटचा तर तुम्हाला एक तुमचं चित्र क्लिअर होऊन जाईल की संधी किती उपलब्ध आहे आणि मी याच्यात कोणत्या लेवलला जाऊ शकतो. तयारी कशी करायची लक्षात घ्या, ही स्पर्धा परीक्षा आहे आणि स्किलचे तुमचे प्रमाणपत्र लागतील. म्हणजे AI, IT, टॅक्सेशन, डेटा अनालिसिस यासारख्या वेगवेगळ्या स्किल ज्या आहेत
त्यासाठी उपलब्ध असणारे 6 महिन्याचे 1 वर्षाचे कोर्सेस तुम्ही कंप्लीट करणं गरजेचं आहे, लक्षात. ग्रॅज्युएशन म्हणजे आता जी ओव्हरऑल होते ना, बीकॉम झालो काहीच मिळत नाही, बीए झालो काहीच मिळत नाही, बीएससी झालो काहीच मिळत नाही. फक्त डिग्री पुरेशी नाही हे वारंवार सांगितलं जाते, लक्षात. त्या डिग्री बरोबर तुम्हाला या सगळ्या गोष्टी लागणार आहेत, ज्या तुम्हाला बनवाव्या लागतील, जे स्किल स्वतःमध्ये एनहान्स करावं लागणार आहे, लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे तुम्हाला या सेक्टरमध्ये असणाऱ्या संधींचं लिस्टिंग करता येईल. दुसरं महत्वाचं आहे की तुम्हाला आवश्यक असणारा AI एनेबल या ठिकाणी रिझ्युमे स्वतःचा बनवावा लागणार आहे. रिझ्युमे हा स्वतःच्या स्किल सेटवर असावा, तो या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेला असू नये. सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात त्याच्यामध्ये. कारण आपण जर करता या ठिकाणी कॉपी पेस्ट केली तर बऱ्याच वेळेला दुसऱ्याचे स्किल सेट आपण टाकलेले असतात पण आपल्यामध्ये ते नसतात आणि मग इंटरव्ह्यूच्या वेळेला आपल्याला थोडंसं निगेटिव्ह जावं लागतं, लक्षात घ्या. त्यामुळे कम्युनिकेशन, बेसिक कम्प्युटर स्किल, फायनान्स अवेअरनेस आणि प्रोफेशनलिझम हे आपलं वाढवणं गरजेचं आहे. 3 वर्षे त्याच्यावर काम करा. 1000 दिवसांमध्ये आपण आपला संकल्प पूर्ण करू शकतो, लक्षात घ्या. आणि आज अपडेट राहण्यासाठी तुम्ही भले वर्तमानपत्र वाचत नाही आहात, तुम्ही न्यूज बघत नाही आहात, तर तुमच्या AI एजंटला कामाला लावा. त्याला सांगून द्या की इथं काही बदल झाला तर तो मला समजायला पाहिजे. का दररोज त्याचा एक प्रॉम्प्ट तयार करायचा, दररोज तो 2दा प्रॉम्प्ट रन करायचा, आठवड्यातून एकदा रन करायचा आणि या गोष्टी आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो, हे लक्षात घ्या. आपल्याला या ठिकाणी आता एका विद्यार्थिनीने प्रश्न मला विचारला की मी इकॉनॉमिक्समध्ये फायनल इयरला, मला बँकिंगमध्ये स्कोप आहे का? प्रचंड मोठा स्कोप आहे. गोखले इन्स्टिट्यूट जी आपल्या इथली आहे, इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्सची जी इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्रातली, देशातली नामांकित इन्स्टिट्यूट आहे, लक्षात घ्या. देशाच्या आर्थिक धोरणांची जी काही पायाभरणी असते, आर्थिक धोरणं जी काही ठरवली जातात, त्याच्या गाईडलाईन ज्या बनवल्या जातात त्या गोखले इन्स्टिट्यूटमध्ये बनल्या जातात. देशभरातले, जगभरातले वेगवेगळे अर्थतज्ञ तिथे येतात. हे मी टॉप लेवलच्या करिअरच्या अँगलने सांगतो, लक्षात घ्या. आणि मग तिथून या ठिकाणी तो बघितला, मग तुम्हाला नीती आयोगासारख्या मोठ्या संधी आहेत त्याच्यावर जाण्यासारखी. तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक बँकांच्या मध्ये हे अर्थतज्ञ हे महत्वाची भाग आहे. कॉर्पोरेटमध्ये त्यांची महत्वाची गरज आहे, लक्षात घ्या. तर इकॉनॉमिक्स हा विषय छोटा समजण्याची आवश्यकता नाही, तो सगळे एक लक्षात घ्या. बाकी इतर जे क्षेत्र आहे, म्हणजे तुम्ही जर इंजिनिअरिंग घेतलं, सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं किंवा IT घेतलं, बाकी क्षेत्राला त्या डोमेनमध्ये फक्त गरज आहे. पण फायनान्स हे आता असं क्षेत्र आहे की जे क्षेत्र सर्वांसाठी गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक सेक्टरला फायनान्स लागणार आहे, प्रत्येक सेक्टरला फायनान्स मॅनेजमेंट लागणार आहे. त्यामुळे एका मोठ्या रेंजच्या करिअर सेक्टरमध्ये तुम्ही येता, स्विचिंग करायचं असेल किंवा इतर काही गोष्टी असतील तुम्हाला, तर तुम्हाला इथं मोठा स्कोप उपलब्ध आहे, लक्षात घ्या. बँकिंग आणि या संदर्भामधल्या जे काही वेबसाईट किंवा साईटला मला आता तुमच्याकडनं अपेक्षित होतं की ज्या गोष्टी आपण बघितल्या, IBPS, किती लोकांना IBPS बद्दलची माहिती आहे त्यांनी थोडं हँड रेज करा. IBPS ची माहिती आहे, माहिती घेतलेली आहे. बर, IRDA बद्दलची माहिती कोणाला आहे हे क्लिअर करा, रिएक्शन जास्त. तर इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया बद्दलची माहिती किती लोकांना? RBI मधल्या जॉब पोस्टिंग बद्दलची माहिती कोण घेतली का यापूर्वी? मी हा प्रश्न विचारत असताना किंवा आजचं सेशन घेत असताना मला असं अपेक्षित होतं की तुम्ही लोकांनी मला सांगायला पाहिजे होतं की सर, तुषाबा शिंदे सरांच्या लेक्चरमध्ये हे सगळे मुद्दे आलेले आहेत. मला वाटतं विषय टाकल्यानंतर पण तुमच्यातले काही लोक मला सांगतील असं मला वाटत होतं की विषय पडला आणि त्यांना वाटले की बाबा हे चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्हाला माहित आहे आणि याच्यावर या ठिकाणी आम्ही तयारी केलेली आहे. याचा अर्थ असा होतो की आपण जे उपक्रम चाललेले आहेत तिकडे या ठिकाणी फार गांभीर्याने बघत नाही, हे लक्षात घ्या. थोडासा प्रयत्न करा. मला असं वाटतंय की उद्यापासून ज्या लेक्चर सिरीज मध्ये मॅक्झिमम लोकांचे व्हिडिओ ऑन असले पाहिजे यासाठी प्रयत्न करा. सकाळची वेळ आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये पण अशा अकाउंट फक्त दिसत असेल की तुम्ही बेडवर पडून आहात आणि मोबाईलमध्ये जॉईन केलेला आहे आणि मग तुमची कामं करताय त्याच्यामध्ये, मग मी रेकॉर्डेड अपडेट करत जाईल ना. म्हणजे दररोज मला दिवसभर ज्यावेळेला वेळ मिळेल त्यावेळेला मी रेकॉर्डिंग करेन आणि 6 वाजता ते प्ले होईल. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीचं गिव्ह अँड टेक हे दोन्ही बाजूनं झालं पाहिजे, हे लक्षात घ्या. तुम्ही वेळ देताय तर तो वेळ या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं तुमच्या सत्कारणी लागला पाहिजे, याच्यातनं तुम्हाला या ठिकाणी आउटकम मिळायला पाहिजेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे थोडंसं उद्यापासून याची काळजी घ्या. आज तुम्ही तयारीत नसाल तरी मॅक्झिमम व्हिडिओ उद्या ऑन असले पाहिजे, त्याची काळजी घ्या. सगळ्यात महत्वाचं, जे व्याख्यानानंतर शेवटच्या भागामध्ये आपण सांगत असतो की तुम्ही
त्याचा टास्क कंप्लीट करा, तुमचा रोडमॅप बनवा. तुमचा आणि माझा दोघांचा वेळ फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. दररोज 25 मिनिटं वेळ याच्यावर खर्च करत असताना तो खर्च न होता इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. तुमची इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे. मलाही त्यातनं मला नवीन शिकायला मिळतं का, तर तयारी करत असताना मला शिकायला मिळतं या वेगवेगळ्या विषयांवर, लक्षात घ्या. पण ते डिलिव्हर केल्यानंतर तुमच्यामध्येही त्याचा बदल झाला पाहिजे, तुम्हाला त्याचा उपयोग झाला पाहिजे. हा या उपक्रमापाठीमागचा उद्देश आहे, लक्षात घ्या. सातत्य तुमच्यामध्ये येतं का, तर सातत्य यायला लागलेलं आहे. पण ते सातत्य येत असताना त्याच्यामध्ये आता क्वांटिटी बरोबर क्वालिटी, लक्षात, हाही आपण विचार केला पाहिजे. आणि त्याबरोबर या ठिकाणी मी याचा अट्ठास नाही धरलेला, लक्षात घ्या, की आपली संख्या 350 होती मग मी 100 आल्याशिवाय करणारच नाही, अजिबात नाही. एक विद्यार्थी असेल तरी पण हे चालूच राहील. 365व्या दिवशी सेलिब्रेशन याचं होईलच पूर्ण झाल्याचं. त्याच्याबद्दल काही शंका बाळगण्याचं कारण नाही, लक्षात घ्या. पण तुम्ही जे येताय त्याचा बदल काय झाला 365 दिवसाच्या याच्यावर, कारण याच्यात काय व्ह्यू वाढवायचे नाही, सबस्क्रायबर वाढवायचे आहेत किंवा कंटेंट, मग तो काही भडकाऊ स्टेटमेंट केले मग तो कंटेंट वाढवला, असलं काही करायचीच गरज नाही आपल्याला. आपल्याला फक्त तुमच्या उपयोगाचा कंटेंट कसा देता येईल हा प्रयत्न आहे. आणि ह्या 25 मिनिटांमध्ये काय होणार आहे, 25 मिनिटांमध्ये फक्त इकडचं तिकडचं थोडं 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 माहिती मिळणार आहे. तुम्ही डिटेल जर काही प्रिपरेशन केलं तर तुम्हाला या ठिकाणी त्या माध्यमातून स्वतःसाठी काही गोष्टी मांडता येतील चांगल्या पद्धतीच्या, त्याचा ड्राफ्ट बनवता येईल. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर आज थोडंसं 2-3 मिनिटं आपण अगोदर थांबूया. उद्यापासूनची ही तयारी ठेवा की आपण मॅक्झिमम व्हिडिओ ऑन असतील. सब्जेक्ट टाकल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की हा सब्जेक्ट महत्वाचा नाही, आम्हाला नको आहे, दुसरा घ्या, तोही घेता येईल आपल्याला. पण हे तुमच्या कामासाठी आहे हे लक्षात ठेवा. आणि तुमचा वारंवार यामधला काय म्हणतो की सहभाग जो आहे तो पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह असायला पाहिजे. तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजचं हे सत्र इथंच संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.